सर्वांना सादर दंडवत। आज आपण धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनल अंतर्गत आजचा जो विशेष कार्यक्रम आहे तो आचार्यांशी थेट भेट। अहमदनगर जिल्हा श्रीरामपूर येथील आश्रमाचे संचालक परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवर त्रिदंडीयुक्त ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध श्री दत्तराज बाबाजी यांना भेटतोय। बाबांना माझा सादर दंडवत आहे। समोर खुर्चीवर बसले त्याबद्दल बाबांनी क्षमा करावी। मी काही मिनिटांमध्ये बाबांचा परिचय तसा खूप मोठा आहे आणि बाबांचं व्यक्तिमत्व पूर्ण पंथाला माहिती आहे, मात्र बाबांचा अल्प परिचय जे नवीन व्यक्ती आहेत त्यांना करून देण्याचा प्रयत्न करतो। बाबांचा परिचय असा आहे की बाबांचा जन्म 1934 मध्ये हल्लीच्या पाकिस्तानमध्ये रजोइया या गावाला झाला। बाबांचं प्राथमिक शिक्षण आपल्या या श्री क्षेत्र बेलापूर श्रीरामपूर तालुक्यातल्या श्री क्षेत्र बेलापूरला झालं आणि नंतर मात्र शालेय शिक्षणासाठी बाबांनी पंजाब युनिव्हर्सिटी गाठली। तिथे हिंदीमध्ये रत्नभूषण प्रभाकर साहित्य वारिधी ही करून सोबतच बाबांनी संस्कृत साहित्यामध्ये प्राज्ञ विशारद शास्त्रीही केलेली आहे। पंथीय ज्ञानाचे धडे गिरवून ब्रह्मविद्या अध्ययन करून ब्रह्मविद्या आत्मसात करून बाबांनी हे सर्व शिक्षण घेतलं आणि बाबांनी ब्रह्मविद्या जी आत्मसात केली ती परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत कवीश्वर कुलाचार्य अमरावती निवासी कैवल्यवासी मुरलीधर बाबाजी कारंजेकर आणि आणखीन हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे की बाबांची दीक्षा वयाच्या 11व्या वर्षी झाली। आम्हाला 11व्या वर्षी काहीही कळत नाही। परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री दत्तराज या महंती प्रतिष्ठेवरती बाबा विराजमान होऊन जवळ 30-32 वर्ष झाले। तत्पूर्वीचं बाबांचं पहिलं नाव आहे बालमुकुंद आणि घरचं नाव आहे बालमुकुंद ताराचंद साहनी। या नावाने पूर्वी आश्रमात येण्याच्या आधी बाबा सर्व परिवारामध्ये प्रसिद्ध होते। तर बाबांचं वैशिष्ट्य आणि कार्य जर सांगायचं, मी मगा म्हटलं तसं की बाबांचं कार्य खूप मोठं आहे। उत्तर भारतामध्ये जागोजागी गावोगावी आणि दिल्लीत तर खूप ठिकाणी बाबांचे उपदेशी सापडतात मिळतात। बाबांनी तिकडे आश्रमही मंदिरही तयार केलेले आहेत। सोबत बाबांनी जवळजवळ 33 ग्रंथ लिहिले आहेत। 33 ग्रंथ लिहिणं साधं काम नाही याचा मला अनुभव आहे। 5 ग्रंथांचं लिखाण करायचं असं 7 वर्षापासून मी ठरवलेलं आहे, अजून प्रत्यक्षात उतरलेलं नाही आहे। बाबांनी 33 ग्रंथांचं लिखाण केले आणि त्याचं वैशिष्ट्यपूर्ण आणखीन असं की हे सर्व ग्रंथ उत्तर भारतीय अर्थात हिंदी भाषेत आहे। मराठीतले सर्व ग्रंथ लीळाचरित्रापासून स्मृतिस्थळापासून पारायणाच्या पुस्तकापर्यंत सर्व ग्रंथ मराठीतून बाबांनी हिंदीमध्ये केलेले आहेत। ही खूप मोठी गोष्ट आहे। सोबतच ज्या उपक्रमातून मी आत्ताच गेलेलो आहे धान्य वाटप, तो उपक्रम बाबा कित्येक वर्षापासून श्रीरामपूर तालुक्यात राबवत आहेत। श्रीरामपूर तालुक्यात जवळजवळ 48-49 आश्रम आहेत आणि त्या सर्व आश्रमांची जी साधू संतांची संख्या आहे ती जवळ 500-550च्या दरम्यान आहे। या सर्व आश्रमांमध्ये बाबा दर महिन्याला धान्य वाटप करत असतात। म्हणजे सर्व बाजूंनी बाबा परिपूर्ण आहे आणि परिपूर्ण राहण्याचा प्रयत्न करतायत। बाबांच्या सान्निध्यात आज मितीला 110च्या जवळपास मार्गमंडळी आहे। श्रीरामपूरचा आश्रम हा पूर्ण पंथभर प्रसिद्ध आहे। अशा आचार्य गुरुतुल्य बाबांना आपण सर्वांनी हात जोडून नतमस्तक होऊन दंडवत करूया। दंडवत बाबा। ही मुलाखत टाईप नाही होणार, तर मी थोडक्यात बाबांचा परिचय दिलेला आहे। तर हा आपल्याला बाबांकडून जी गोष्ट आपल्याला ऐकायला मिळालेली नाही त्या गोष्टींचा आपण अनुभव बाबांकडून घेणार आहोत। सोबतच हे सर्व बाबांचं जवळजवळ 3 भाषांवरती प्रभुत्व आहे, हिंदी मराठी आणि संस्कृत, आणि तितकंच प्रभावीपणे 3ही भाषा बाबा बोलत असतात। बाबांनी जरी ग्रंथसंपदा हिंदीत लिहिली असती तयार केलेली असली तरी मात्र मार्गमंडळी आणि सर्व महाराष्ट्रीयन लोकांशी बाबा अस्खलित मराठीतच बोलतात। तर या बाबांना मी काही प्रश्न विचारणार आणि बाबा अर्थात हे प्रश्न फक्त आपल्या सोयीसाठी असणार आहे।
तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. अशी थोर मंडळी आता यानंतर आपल्याला मिळणार नाही. आज आणखीन एक वैशिष्ट्य, मी जे वयोवृद्ध शब्द वापरला, बाबांचं जवळजवळ 84-85 वय आहे. 85 वय आहे बाबांचं. अशी 85 वर्षाच्या मधल्या ज्या घटना आहेत त्या आपल्याला प्रत्यक्ष ऐकायलाही भेटणार नाही. म्हणून आचार्यांशी थेट भेट या कार्यक्रमात आपण बाबांचे अनुभव आपल्यासाठी प्रेरणादायी उपयोगी ठरणार आहेत. आचार्य श्री परमपूजने पट्टाधिष्ठित महंत कैवल्यवासी श्री नागराज बाबाजी, बाबांच्या सहवासात राहत असताना बाबांनी त्यांच्या अनुभवातली एखादी गोष्ट आम्हाला सांगावी, जी जुन्या बाबांचं वैशिष्ट्य आम्हाला ध्वनित करेल. जुन्या बाबाच्या सन्निधीत मी 1 वर्ष होतो. ते फार न्याळू म्हटलं चालेल. प्रत्येक धर्माविषयी प्रश्न विचारणारा ते पूर्ण संतुष्ट करत असत. आपल्या अमृतमय वाणीतून ते शंकेचं निरसन करत असत. आज त्यांचे पुष्कळसे प्रश्न औरंगाबाद येथे असतील. ते मुलाखत घेतल्याप्रमाणे नसेल, पण मी तिथे त्याचं थोडंसं अध्ययन केलं. ज्या टायमाला महावाक्य विखुरला झाले त्या टायमाला मी त्यांच्या आश्रमामध्ये गेलो होतो. 1 वर्ष राहिल्यानंतर मला अमरावतीमध्ये येणं झालं. अमरावतीत मी 7 वर्ष शास्त्राचं अध्ययन करत राहिलो. आणि झाल्यानंतर मला आवड आली संस्कृतची. कारण गीता शास्त्र किंवा इतर शास्त्र संस्कृतमध्ये आहेत आणि त्याचा अर्थ मुलांना सांगण्याकरता मी ते हाच विचार केला की आता मी संस्कृत अध्ययन करणार. म्हणून त्याकरता मी बाबांनी प्रार्थना केली, मी हे आता संस्कृतचं अध्ययन करणार. त्यामुळे काही दिवस थांबा. म्हटलं नाही, आता ही सोय आहेस ही काही करायची आहे. तिथून मी संस्कृत शिकण्याकरता मेरठला आलो. बाबा, याच प्रश्नाला एक अनुषंगिक प्रश्न, जसं आपण आता सांगितलं मेरठला शिक्षणासाठी गेलं, शालेय शिक्षणासाठी. पंथीय दृष्ट्या शालेय शिक्षण अनुपयोगी आहे अशी कुठेतरी पंथामध्ये एक भ्रम आहे की पंथासाठी शालेय शिक्षण उपयोगाचं नाही. आणि जर कोणी शालेय शिक्षण घ्यायचा प्रयत्न करत असेल त्याला विरोध होतो. याचा अनुभव मीही घेतलेला आहे. जेव्हा मी संस्कृतमध्ये BA MA करायला गेलो त्यावेळेस कित्येकांनी मला असं म्हटलं की तुला काय नोकरी करायची की तुला काय पैसा करायचा होता. आणि तुम्ही एवढ्या जुन्या काळी जेव्हा पंथीयेतर शिक्षणाकडे वळलात, तुम्हाला विरोध झाला नाही का? झाला. पैकी माझे जे वडील वगैरे होते ते म्हणजे काय करायचं आपल्याला, देवाने काही कमी केलं काय, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. मग वडिलांनी जेव्हा थोडी नाराजी प्रकट केली की आपलं धर्माचं अध्ययन सोडून इतर मला महिना काही खातं दिलं होतं, पण त्यांनी बंद करून टाकलं. अरे वा. मला त्याबद्दल काही खेळ नव्हतं. माझं एक मुद्री होती. 90 रुपयाची मुद्री 75 रुपयाला पुस्तकं घेतली आणि केरळ परीक्षा त्यातून मी फर्स्ट आलो. प्रभाकरमध्ये मी सेकंड आलो. मी प्रभाकर केल्यानंतर जवळजवळ 50 मुलांना हे संस्कृत दान करत. आणि त्यानंतर मी इकडे महाराष्ट्रात आपली. आता ते जे शिक्षण घेतलं आपण तिकडचं शालेय शिक्षण, त्याचा पंथासाठी उपयोग किती झाला आणि झाला का? हा उपयोग झाला. आता जाऊन विचारा कोणाला की हो या पंथाचे काय विशेषत्व आहे, या पंथात काय आहे. इंडियामध्ये कोणालाच माहीत नव्हतं. मूर्तीच्या नमस्कारापुरतं लोकांचं ज्ञान होतं. तेव्हा मी पुस्तक सुरू केलं अनादी 4 पदार्थ. माझे भाऊ अमेरिकामध्ये आहेत. त्यांनी म्हटलं की सगळे पुस्तक फ्री वाटत आहे. म्हटलं ठीक आहे. पहिले अनादी 4 पदार्थ, त्याच्यापाई गुरुचा फोटो आहे. मी ते लिहिलं आणि वाटलं. म्हणजे दिल्लीच्या मठामध्ये त्याच्यातही झालं नाही. कारण की लोक थोडी आवडी ठेवत नव्हते.
त्यांच्या याच्यामध्ये ते पुस्तक त्यांनी त्या प्रसादाकरता यूज केलं, म्हणजे शिऱ्याचा प्रसाद त्याच्यावर दिला. मी त्यांना विचारले, बाबा हे का म्हणजे काय करावं, मिळायचं कागद मिळाला नाही. तर ते म्हटलं, मी मला 4 महिने लागलेले आहे ना, आणि तुला मला प्रसाद मिळाला नाही, कागद पाहिजे. त्यानंतर मग मी निश्चय केला की किंमत लागत मात्र करायची. लागत मात्र म्हणून ही पुस्तक निघाली. तर 40 पैसे, 50 पैसे, 2 रुपये येतील. तर पहिलं माझं जयकृष्णी पंथ हे फार जे प्रसिद्ध झालेले आहे. तर त्या पंथवेलवासी बालकृष्ण शास्त्री यांनी जे चांगलंच विश्लेषण केलेलं आहे आपल्या धर्माचं. मी ते पुस्तक पाहून लोकांना काही ज्ञान व्हावं, त्यांची आपल्या धर्माला अटळ श्रद्धा राहावी, ही माहिती त्याच्यामध्ये विशेष होती. म्हणून मी त्याला हातात धरलं आणि 6 महिन्यात मी त्याचं ट्रान्सलेशन केलं. ते ट्रान्सलेशन मी डॉक्टर कोलते, V.V. कोलते युनिव्हर्सिटीचे इन्चार्ज होते, त्यांना पाठवलं. त्यांनी मला विचारलं, तुम्ही मराठी किती शिकले? म्हणलं 5 इयत्ता. भेट पण 5 इयत्ता असे मराठीचे शब्दांचं म्हणलं. माझं हे ईश्वरी कृपेचे म्हणजे चक्रधर स्वामींच्या शास्त्रामुळं मला ते शब्दांची जाणीव आणि लीळाचरित्राचे शब्दाचे अर्थ वगैरे हिंदीमध्ये मी सांगायला उद्योग झालो. सांगण्याचा अर्थ मी मराठीमध्ये याकरताच आलो. पंजाबी लोकांना काहीच माहीत नव्हतं. आज मी कोणाला विचार बालमूळ शास्त्री कसं आहे, तर ते मला सांगते की आम्हाला या खऱ्या पंथाचं ज्ञान यांनीच करवलं. पहिलं जे कृष्ण पंथ, त्याच्यानंतर जवळजवळ आहे पुस्तकं सर्व माझे काही सुलिखित आहेत, काही अनुवादित आहेत, काही जे मोठे ग्रंथ ते त्याप्रमाणे आलेले तसे आहे. तर सांगण्याचा अर्थ मी प्रयत्न फार केला. 8-8 तास मी लिहित होतो. आणि 1 फुलका 2 फुलकं खायचं लोक म्हणते, रे बाबा जेव पागल होऊन जाशील. म्हटलं धर्माकरता काही झालं तर काय हरकत आहे, पागल काय. मला देवाने एवढी शक्ती दिलेली आहे की मी 7 होतो ब्रह्मचर्य शास्त्रात गुण होतो, तिथे येऊन रात्रंदिवस हेच काय नुसतं व्यापार करायचा आहे आणि अध्ययन करायचं. इकडं काही व्यापार नव्हता, पण इकडं जे एकच व्यापार, कथा करायचं, व्याख्यान द्यायचं. त्याच्यात ती माझी परमेश्वर कृपाने चांगलीच उन्नती झाली. आपण ध्यान द्या, 3-4 श्लोक आहेत गीतेचे. त्या श्लोकामध्ये पहिला श्लोक देव तुझे गुरु हात पूजन शोच माधव ब्रह्मचर्य महिचाच शारीरम तपोचते अनुद्वे कर्म वाक्यम सत्यम प्रिय संचय स्वाध्याय व्यसंचय योगांगम तपोचते मनाप्रसाद सौमत्व मौनमात्मनी ग्रह भावसंसिधी तपो मानस मुचिते. असं 3 तप त्याच्यामध्ये आहेत. हे 3 तपावाला जेव्हा मी गीतेचा तिथे स्टेजवर म्हटलं तर लोकांना सांगितलं तर मी तप करायचं आहे, पण तप म्हणजे जंगलमध्ये जाऊन काही जटा इकडं पाहिजे आणि मग तप होते असं नाही. मी या सावली मूर्ती मंदिरमध्ये तुम्हाला तप करणार आहे आणि त्यांची मी ऐकायची. मग देव जी गुरु प्रार्थना या पुऱ्याचे 40 श्लोकातून 4 महिने त्याचं व्याख्यान दिलेलं. पहिले देव शब्दाचं सर्व सांगण्याचा अर्थ हे 4 श्लोक होते. दर आठवड्याला माझं 1-1.5 तास 2 तास व्याख्यान व्हायचं. मी ते पुस्तकं बी छापत होतो. आता एक थोडीशी गंमत सांगतो. मी पुस्तक छापण होतं आणि त्या मंदिरमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं, त्याची लागत मात्र
एका भक्ताने म्हटलं काय म्हणे बा नको पैसे कमवतो म्हणे आणि हे आपलं धर्म विकतो. मला थोडंसं रागही आला, पण म्हटलं एवढी मेहनत करतो हे काही म्हणून त्या टायमाला माझी जी पुस्तकं निघाली होती सीता तात्याची चक्रपाणी 40 पैसे त्याची किंमत होती. 25 4 रुपये होती, तर 3 रुपये तर खर्च आलेला आहे आणि 1 रुपया होतं ते त्याच्यात 200 पुस्तकं चाईनं खाल्ली, त्याचं नुकसान झालं. म्हणून या पुस्तकाचं काम 40 पैसे होतं, म्हणजे कोणी 50 पैसे कोणी येईल. आता जसं आपण बोलता सांगितलं की त्या व्यक्तीने प्रसादासाठी तो ग्रंथ वापरला. ही कुठेतरी वाचनाकडे लोकांची दुर्लक्ष आहे वाचनाकडे. त्याला आपण हे म्हणू शकतो की ठीक आहे केलं तर केलं, हे कशामुळे, त्याला कारण काय असावं? उदास वृत्ती कशामुळे वाचनाकडे? कारण त्यांना कोण सरळ मार्ग सांगत नव्हतं आणि स्वस्त सांगत नव्हतं. हे काय 5 नाम दिले झालं, स्मरण करा. पुढं काही त्यांचे संशय, त्यांचे काही धर्म नव्हती, त्यांना आणखी काही माहिती पण सांगायला तयार नव्हतं, म्हणून लोकांची वृत्ती उदास होती. मी का करत होतो, मला या गोष्टीची आवड होती की आपला धर्म चारीकडे प्रसिद्धी व्हावं, तर मी ते शिकावायची लागत मात्र तुम्ही विचारलं तुम्हाला काही एवढं काय व्यसन? हो म्हटलं तुम्ही काय म्हणते त्याचं आपण सर्व काही लहानचे मोठे झालो आणि सर्व काही केलं, ते किती पंथ मोठा श्रेष्ठ आहे, त्याचं काही ना काही जे आपण कार फिरलं पाहिजे म्हणून मी करत होतो. तर मला प्रयत्न का करावा मला एक गोष्ट आली की असे जाऊन बसलेले होते, 2-3-4 विंचू चालले होते. विंचू चालले असताना एक पुढं एक मागं असं रांग असते त्यांची, चालले असताना मला ते आठवण आली. म्हटलं अरे अधिकारी कोण आहे, मोठा कोण आहे, मुख्य? त्यानं उत्तर दिलं त्याच्यावर हात ठेवा तो अधिकारी. मी काय करत होतो, मी म्हटलं त्यांच्याप्रमाणे ते ठसतात, पण ते काही आपला ते काम कशाने झालं की नदी किनारे ते एक महात्मा बसले होते आणि ते पत्त्यावर चालला, त्याला त्यांनी उचलून बाहेर काढायचा प्रयत्न केला, कारण डंक मारला. ते एक डंक मारला, सोडून दिला, दुसऱ्या केलं, दुसऱ्या डंक मारला, तिसऱ्या डंक मारला. तुमच्यासारखं विद्वान होता म्हणे काय म्हणे पुन्हा डंक मारतो, पुन्हा याला उचलतो. म्हणजे त्याचं काम त्याने केलं, माझं काम मी करायचं. त्याने लोक म्हणतील पैसे कमवतो काय करतो ते काही म्हणू, पण माझं काम होतं की पंथाचा प्रचार व्हावा हे सांगण्याची गोष्ट. 3 ग्रंथ, 3 लेखसंग्रह आहेत. भाग 3 पहिला एक 30-35 मराठीचे लेख आहेत, दुसऱ्याचे 60 आहे, एकाचे 30 आहे, असे लेख त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ब्रह्मतेचा विचांग आहे, दुसऱ्या इतर अंग, इतर गोष्टी आहेत. याचा अनुभव मी घेतला. जसं तुम्ही पुस्तकं छापायचे लागले ना आणि लोक कमवायला लागले, तर मी जेव्हा पांचजन्यमार्फत जवळजवळ 300 प्रकारचे पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवतो ना, तर माझ्यावरती सोशल मीडियाला, फेसबुकला, व्हॉट्सअपला लेख आले की हे पुस्तकांचा धंदा, देवाने सांगितलं क्रय विक्रय करायचा नाही, हे पुस्तकं विकत फिरतायत. पण तुम्ही जर सांगितलं त्या विंचवाची गोष्ट, तसंच चालू आहे. आणि सर्वांसाठी सांगतो की बाबांची ही जी 32-33 पुस्तकं आहे ती पांचजन्य पब्लिशर्सकडे 4 वर्षापासून विक्रीला आहे. बाबांचं एवढ्या जाडीचं पुस्तक त्याची किंमत 90 रुपये आणि छोट्यातलं छोटं 5 रुपयाचं पुस्तक, 90च्या वरती नाहीच. एवढ्या अल्प किमतीत बाबांनी एवढं साहित्य उपलब्ध करून दिलं आपल्याला. खूप खूप धन्यवाद बाबांचे या बाबतीत. बाबा, आपण जे 33 पुस्तकं लिहिली त्यातलं सगळ्यात आवडतं पुस्तक कोणतं तुमचं, जे खूप बस हेच झालं बरोबर मला मनासारखं लिहिलेलं?
तसे ज्ञानाच्या अर्थाने सर्वांना ती पुस्तकं पसंत आले. परंतु आजकाल तुम्हाला माहिती आहे लोक स्वार्थी आहेत. हो. आणि स्वार्थ पूर्ण होतो तर ते काम लवकर करतात. बाकी जी एक 2 प्रती झालेले आहेत, परंतु रुक्मिणीमध्ये 4-5 प्रती ज्यांच्या घरी मुलीचं लग्न करायचं ते म्हणायचे बाबा काय करू म्हणून रुक्मिणीवर पाहणं का. ज्या टायमाला मी रुक्मिणीवर पण मराठीचं हिंदी केलं तर मला काही लोकांनी रोष का तुम्ही आमच्या पोटावर पायरी लावले, लोक आमचे रुग्णाचं पारायण करून घेतात. म्हणलं ते लोकांनी म्हणलं मराठीची रस येते हिंदीत येईल का. म्हटलं आलंच पाहिजे, कारण माझी त्याच्यात काही स्वार्थ नाही. मी तर परोपकाराकरता हे कार्य करतो. आणि तितकं रुक्मिणीसमोर लोकांनी पसंत केलं. आज मी माझी 3री-4थी आवृत्ती येईल ते मी लोक घेतात आणि काही किंमत 20 रुपये. म्हणजेच सगळ्यात आवडतं पुस्तक रुक्मिणी स्वयंवर म्हणायला हरकत नाही. स्वार्थ होणार काही होणार. आणि दुसरं की समजा आता हे सर्व ब्रह्मविद्या अभ्यास करत असताना आपल्याला लीळा चरित्रातली किंवा स्मृतीस्थळातली कुठली व्यक्ती भावली म्हणाला. माझ्या मनाला भावली म्हणजे लीळा चरित्र लेखक महेंद्र व्यास आणि भट्ट त्यांचे प्रश्न, त्यांची जिज्ञासा, अनेक प्रकारची जिज्ञासा आणि त्यांची ती लेखणी वगैरे त्याच्यावर आकर्षित होऊन म्हणून आपलं 8-8 घंटे जे काम केलं ते मला आवडलं. लीळा चरित्रातली कुठली अशी लीळा आहे जी आपल्याला खूप आवडते आणि ती का आवडते. अर्थात लीळा चरित्र परमेश्वराचं आहे, ते सगळ्या लीळाच आवडणार आहे, मनाला भावणार आहे, पण एक विशिष्ट लीळा आपण म्हणतो ही मला खूप आवडली. असं आहे की आपल्यात हिंसा नको आहे. हिंसा महात्मा गांधी याची पूर्वीची लोक बी जोर देत होते, पण जे जोर आमच्या चक्रधर स्वामींनी दिले की अहिंसा परमो धर्म, त्याप्रमाणे त्यांनी जे सालबडची लीळा सांगितली, शिकाऱ्यांना उपदेश केल्याबरोबर त्यांनी ती ऐकल्यावर ती लीळा फार आकर्षक होती. आणखीन लहान पोरांच्या गोष्टी लहान मी एक याच्याकरता आम्ही रंगीन ते काढलेले आहे, कॉमिक्स टाईप काढलेले. छत्ती लीळा आहे त्याच्यात हे आहे चित्र आहे. म्हणजे मोठं स्टँडवर बसलो होतो तिकीट काढायला आणि दुसरी लोकांची पुस्तक पाहिलं हिंदी. अरे म्हटलं आपलं देवाचंही होऊ शकतं. मग पहिले चक्रधर स्वामींची लीळा दत्तात्रय अवतार, चक्रमणी अवतार यांचे लीळा हे मुख्य जे आकर्षक आहे ते दिले आहेत आणि लोकांनी पुष्कळ त्या लहान मुलांना आवडलेली आहे. आता जुनी मार्ग पद्धती आणि आत्ताची मार्ग पद्धती जमीन आसमानचा फरक झालेला आहे. प्रत्येकाचं जीवन वेगळं झालेलं आहे. तुमचं जसं मी मग म्हटलं की 85 वर्षाचा कालावधी थोडा नाही. खूप स्थित्यंतर तुम्ही जीवनात बघितलेले, समाजाचे बघितले, मार्गांचे बघितले, व्यक्तींचे बघितले, स्वतःचेही झाले. तर जुन्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये हा फरक झालेला असताना परमेश्वराच्या साधकाने, भिक्षुक असेल, तपस्विनी असेल, यांनी कुठली दक्षता घेणं गरजेचं आहे आपला धर्म सिद्धीस जाण्यासाठी. याला मुख्य जे आहे माझ्या जीवनातलं हेच आहे की आपल्या धर्मातलं सर्वच काही सोनं आहे. कोणती अशी वस्तू नाही जी त्याच्या ग्रास केलेला आहे. परंतु आजकाल लोक जे आहे कावळ्यासारखी नजर आहे, जिथे अर्थ माहिती नाही त्याच्या अर्थात अनर्थ करतात, तेव्हा दुसऱ्यावर आक्षेप घेतात. परंतु खरं पाहिलं त्याची मर्म काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे. आणि मोठे बाबाजवळ होतो तो बाबांनी शंकाचं परिधान निरसन करायचं. सांगण्याचा अर्थ
आजकाल एकतर अध्ययन आमचं कमी झालेलं आहे. ब्रह्मविद्या शास्त्राचं अध्ययन कमी, इतर शास्त्र आहेत, माझ्यापेक्षा चांगले चांगले विद्वान आहेत, परंतु त्यांची सर्वांची एक निष्ठा जशी असावी चक्रधर स्वामीवर, त्याची दुसऱ्याच्या मनामध्ये ठसून द्यावी, हे काम त्यांच्या जीवनात होत नाही, व्हायला पाहिजे. त्यांनी ब्रह्मविद्याचं ज्यांना अध्ययन केलं त्यांनी इतर शास्त्राचं अध्ययन केलं तर कधीच म्हणून जाऊ शकत नाही. पहिले ब्रह्मविद्या शास्त्राचं अध्ययन पाहिजे. मी अमरावतीला 7 वर्ष होतो, तर ते गेल्यानंतर मी संस्कृत वगैरे गेलो. सांगण्याचा अर्थ पहिले आपलं पाया पक्का पाहिजे. आपलंच ब्रह्मविद्याचं असं शास्त्र आहे तिथं सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळते. आता आपल्या सहवर्तमान खूप सारे संत मंडळी, आचार्य मंडळी होऊन गेली, पण मी ज्यांच्याबद्दल जास्त ऐकले तुमच्या तिघांची मैत्री खूप फेमस होती पंथामध्ये. अमरावतीचे कैवल्यवासी वाढलेले बाबा आणि भुसावळ निवासी अर्थात अमृतसरचे कैवल्यवासी बाबा. तुमचं इतक्या वर्षाची मैत्री टिकणं अवघड असतं. कुठे ना कुठे काही ना काही कमी जास्त होऊन आणि शेवटपर्यंत तुमची मैत्री राहिली. आणि याचा अनुभव याचं मी जास्त ऐकलं कुठं ते तुम्हाला सांगतो. मी लहान होतो, सन 2000 साली जेव्हा कैवल्यवासी कवीश्वर कुलाचार्य अमरावतीच्या बाबांचे मोठ्या बाबांची पोथी झाली, त्यावेळेस तुम्ही तिथं हिंदीमध्ये चिंतनी पण घेत होते आणि तिथं सगळ्यांना हे तिघांची मैत्री खूप असा खूप चर्चा झाली, ते मला आत्ता आठवते. तर त्या दोघांविषयी काय सांगाल तुम्ही? दोघांविषयी म्हणजे प्रत्येकामध्ये काही ना काही जे गुण असतो. बरोबर. आम्ही म्हणजे आमचे पैसेच नव्हते, 10 रुपये महिना देतो, काही दूध प्यायचं, तर त्या 10 रुपयामध्ये आम्ही ते अध्ययन करत राहिलो सर्व. आणि माझा थोडा त्यामुळे कंजूस असं म्हणाल ते चालेल, मला लोक कंजूस म्हणायचे. राधेबुवा त्यांना अमृतसर वगैरे इकडून तिकडून आमदानी होती, ते उधार होते. आणि दादा म्हणजे हे ब्रह्मविद्यात निष्णात, त्यांचे सर्व प्रश्न होते. तिथे तिथं असलो की तिथे लोक कोणताच प्रश्न नाही असा आमच्याजवळ आला नसं. त्याचं इतिहासचा स्वभाव मिळाला, ते उदार होते, ते त्या निष्णात होतं ना. म्हणजे उपांडू काही कोणतं शास्त्र कोणतं आलं म्हणजे आपलं काही ना काही त्याच्यावर बोलायचं. तर ठिकाणचं आमचा फार एक भागा असं म्हणा, एक मूर्तीत्रय भागा. त्यांच्या स्वभावामध्ये स्वार्थ नव्हता कोणाचा, सर्व आपापल्यामध्ये सुखी होते, पण सर्वांनी धर्माचं कार्य करायचं हे विडावं ठरलेलं. म्हणून जिथं असले तर आमची मुली पोचलेच. आणि त्यांचे लोक ते पंजाबमध्ये तर त्यांनी एवढी आगी अशी म्हणत येतो. ते स्वभाव कोणी थोडं गरम झालं, कोणी थंड झालं, असं ऐकून घ्यायचे कोणाच्या. यांनी एक भांडण करायचं, कधी भांडण आमचं झालंच नाही. एक विचार बाबा, आता आपल्या पंथाच्या दृष्टीने डोंबेग्राम बेलापूर हा परमपवित्र परिसर आणि इथं महत्त्वपूर्ण स्थान, त्या काळचा परिसर आणि आत्ताचा परिसर, म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या 50 वर्ष असताना वय असताना तुम्ही तीर्थस्थानं करायला जाय किंवा 30 वर्ष असताना वयाच्या असताना तीर्थस्थानं करायला, त्यावेळेसची भावना किंवा त्यावेळेस कसं वाटत होतं आणि आत्ता देव करायला गेल्यावर कसं वाटतं, हा फरक नेमका काय जाणवतो तुम्हाला? नेमकं जाणवतो पूर्वीची पहिली मनामध्ये श्रद्धा पाहिजे, धर्माचं ज्ञान पाहिजे, तीर्थाची जाणीव पाहिजे आणि प्रभूंनी काय लिहिलं गेलेली ती किती महत्त्वपूर्ण आहे. बरोबर. तर त्या टायमात आम्ही त्याच्याकरता जायचं तेव्हा काटे कुठे होते, काही पाहायला होतं, ती कुठं चप्पल घालून जावं म्हणजे डोंबेग्रामला मी वरतीच म्हणजे गुंफा, तिथे इथं काहीच नव्हतं. इथून वरून खालून उतरणं, खालून वर जाणं म्हणजे एक प्रकारची आपली कसरत करावं लागत होती. आणि नदी काठी जायचं सर तीर्थ करण्याकरता काफी कष्ट उठवले. पण आज ते आम्हाला चप्पल घालायची गरज नाही.
ओळख करून देताना बाबांचं सांगितलं की श्रीरामपूर तालुक्यातल्या जवळ 48 ते 49 आश्रमात बाबा दर महिन्याला धान्य वाटप करतात, आपल्या पंथी परिभाषेत पुरवठा करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जी पंथासाठी भूषणाची पण गोष्ट आहे. बाबांनी मग बोलता बोलता सांगितलं मी कंजूस आहे. बाबा हे कंजूस माणसाचं लक्षण नाही. दर महिन्याला कमीत कमी लाख रुपयाच्या दरम्यान तुम्ही खर्च करता, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी असं म्हणेन, कारण की ह्या दिव्यातून मी आत्ता नुकताच गेलो, 2-3 ठिकाणी आम्ही चक्रवर्ती फाउंडेशनमार्फत धान्य वाटप केलं, त्यावेळेस लक्षात आलं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. मात्र ही गोष्ट तुम्ही ज्या दिलदारपणे करतात ती पंथासाठी गरजेची आहे. अशी जर सर्वांनी केलं तर कुठल्याही साधू संतांना कुठेही भिक्षा मागायला जायची गरज नाही असं मला वाटतं. जर घरात हातात आलं तर मागायची गरज काय. तर बाबा ही प्रेरणा तुम्हाला कशी सुचली आणि हा उपक्रम इतक्या म्हणजे 4-5 वर्षापासून सुरू आहे असं मला कळलं. तर एवढं त्याच्यावरती निश्चय कसा राहिला, कारण माणूस करतो काही दिवस आणि बंद पडतं. बरोबर आहे आपलं. पाहिलं की एक महात्मा दुकानामध्ये पैसेच मागायला जातं, काय दुकानामध्ये पैसे किंवा काय धान्य काय तुमचं 2 म्हशी आहे असं त्यांचं ती बोली ऐकून मला थोडंसं वाईट वाटलं की आपले लोक असं मागावं इतक्या त्यांच्या हिमतीचं कार्य झालं नाही एक प्रकारचं. मी काय केलं, निश्चय केला की आपली जी दक्षिणा आहे ती दक्षिणा काही साधूला द्यायची. म्हणजे वाटलं त्याची काही बरं वाटलं. पण जेव्हा तर मला धनाची कमी नव्हती, आम्ही 3 जोडीला धनवान म्हणायचे. मग मी मित्राकडे आपले पैसे जे आले दक्षिणची लावायची म्हणून ते दुधापासून सुरू केलं. आमच्या मार्गात दूध सकाळी त्याचं अजून चालू आहे. देवाच्या कृपेने माझं काही नाही त्याच्यामध्ये. ते दूध देते आणि मग क्रिया वाढते. म्हणून आपल्याकडे हे तो मनुष्य मागत होता दुकानावर, तर आपण तसं न करू हे करू. मग ते श्री पंथ यांच्याजवळ सर्वांची ॲड्रेस होते, यांची टेलिफोन नंबर हे करून मग एक दिवस विचार केला का किती आमदार आहे, 40-50 हजार आहे. चला इतकंच म्हणून ते 40-50 हजार दर महिन्यात आमदार यायची. मला स्वतःला खायलाच पाहिजे ना, मार्गाची भाकर का चपाती मिळेल आणि बाकी काही वस्त्र किंवा चांगलं हाईट ठेवायचं मला काही आवडत नव्हतं. शेवटचा प्रश्न असा आहे की पंथाचा प्रचार प्रसार वाढण्यासाठी आणि चांगला ज्याला ज्ञानयुक्त वासनिक घडण्यासाठी, नामधारक घडण्यासाठी काय करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? समय एव करोति बलाबलम. समयानुसार बलाबल पाहून कार्य करायला. आजचे लोक सर्व काही संगीतकडे आकर्षित आहेत, काही गोष्टीकडे आकर्षित आहे, काही सिनेमाकडे आकर्षित आहेत. म्हणजे जेवढे प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती ते वागतात. तर आपण पहिले ज्या शास्त्राचं अध्ययन करा ते थोडं झालं, पक्कं झालं, तुमचा पाया पक्का झाला की तुमच्यावर कटाक्ष करून त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. ते घेऊन त्या शास्त्राचं अध्ययन करा. त्याच्यानंतर तुम्ही शास्त्राचं अध्ययन करा. चांगल्या प्रकारचे अध्ययन पहिले प्रवृत्तीचं, नंतर इतर शास्त्राचा बी थोडासा पाहिजे, जिथेच पाहिजे. आणि विद्वानांची लेख पाहिजे, मराठीची विद्वान, मराठी शास्त्री झाडे विद्वान, त्यांची विद्वानांची पुस्तकं वाचा, त्यांची काही गोष्टी लक्षात घेऊन त्याच्यातून म्हणजे लोक आकर्षित होतात. ते काही बाबुळगावकर शास्त्री चांगले
वक्ते आहेत, लेखक आहेत, सर्व त्यांचे गुण वाखाणण्यात सांगण्याचा अर्थ असं काही न त्यांच्याजवळ राहून किंवा दुसरे कुठे राहून किंवा आपण प्रयत्न करून दोन्ही गोष्टीचं करून त्याने ते शास्त्राचं अध्ययन केलं तर सक्सेसफुल होईल, नावही होईल, गावही होईल, धन तर आपोआप मिळते हो, धनाला कमी पडत नाही, आपण कमी होऊ. आपण जर तुझ्या पूर्ण कार्य केलं तर अवश्य ईश्वर सहायता करतात. धर्म रक्षती रक्षता, धर्मेण हनन्ते व्याधी, धर्मेण हनन्ते ग्रह, धर्मेण हनन्ते शत्रू. येतो धर्म तत्व जे आहे एक तर आपल्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. आपल्या धर्माप्रमाणे वागल्यानं काही कमी नाही हो. पण काही विचार कराल की मी या परिसरात एक व्यालीभर किंवा 5 रुपये ईश्वराच्या कृपेने मागितले कोणाला. बाबांनी खूप महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. सर्वात अगोदर ब्रह्मविद्या आपली अभ्यासाला पक्की करा, नंतर इतर गोष्टींकडे वळा, इतर साहित्याकडे वळा, इतर संगीत वगैरे तिकडे वळा. ब्रह्मविद्या जर पक्की असेल तर पंथाला जगात तोडणे असं बाबांनी सांगितलं. खूप खूप धन्यवाद बाबा, आपण आपला एवढा अमूल्य वेळ दिला. तब्येत थोडीफार बरी नसतानाही आपण आमच्या या उपक्रमाला शुभेच्छा म्हणून काय सांगितलेले. बाबांचा ही मुलाखत जे आचार्यांची थेट भेट या उपक्रमात जे आपण घेतलेले आहे खूप महत्त्वपूर्ण प्रेरणादायी ठरेल आणि ठरणार आहे. मी तर असं म्हणेन की माझे आणि बाबांचे एवढ्या बोलण्यात, पहिल्यांदाच बाबांशी बोलतोय एवढा, तर एवढ्या बोलण्यात बाबांचे माझे जवळजवळ बरेचसे विचार जुळतात. जसं मी नेहमी सांगतो, ब्रह्मविद्या चांगली अभ्यासा, नंतरही बाकीकडे वळा. इतर शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नामधारक पक्का होण्यासाठी गेला आणि स्थानावर डोकं ठेवलं असं नाही, तर त्याने अगोदर लीळा माहिती करून घ्या. असे बरेचसे विचार बाबांचे आणि माझे सारखे आहे असं मला वाटतं. अर्थात बाबांचे उच्च विचार कुठे आणि माझे छोटे विचार कुठे. मात्र खूप धन्यवाद बाबाजी.